महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून विविध विकास कामे करण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मंजुरीने प्रशासकीय मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध प्रस्ताव सादर केले जातात। सध्या महानगरपालिकेच्या विविध विकास कामांकरिता राज्य शासनाच्या विविध योजनांतून तसेच जिल्हास्तरीय योजनांमधून निधी उपलब्ध झाला आहे। या योजनांमधील विविध कामांना मंजुरी मिळण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृह येथे एक दिवसीय विशेष कॅम्पचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार आयोजन करण्यात आले होते। या कॅम्पमध्ये विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान अंतर्गत मूलभूत सेवा सुविधा अंतर्गत मंजूर अनुदानातील 30 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे। यातील 5 कोटी अनुदानातील 27 कामे नागरी वस्ती सुधारणासाठी प्रस्तावित आहेत। सदरची कामे आदाबाकी करून मुख्य लेखा परीक्षकांमार्फत उपसमितीकडे पुढील प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहेत। विभागीय कार्यालय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केटकडील 7 प्रस्तावित कामे मुख्य लेखा परीक्षकांमार्फत अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यात आलेली आहेत। विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरीकडील 9 अंदाजपत्रके आणि विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केटकडील 6 अंदाजपत्रके मंजुरीसाठी पुढे सादर करण्यात आलेली आहेत। याचबरोबर मूलभूत सोयी सुविधांमधील प्राप्त अनुदानापैकी 6 कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे आणि 10 कामे सर्व बाबींची पूर्तता करून ठेकेदारांना वर्क ऑर्डर घेण्याबाबत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। सदरचा कॅम्प हा शुक्रवारी सुद्धा सुरू राहणार आहे। यावेळी मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार NS पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सहाय्यक विद्युत अभियंता अमित दळवी आणि सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते।